ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मार्च महिना संपता संपता चांगलाच उन्हाळा जाणवू लागलाय। मुंबईसह आसपासच्या बहुतांश शहरांचं कमाल तापमान हे 35 अंशांच्या वर गेलंय। ठाणे आणि नवी मुंबई सुद्धा तापमान 36 ते 38 अंशांच्या आसपास नोंदवलं गेलेलं असून यामध्ये भर म्हणजे पुढचे 2 दिवस कोकण पट्टाही आणखीन तापणार आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसात राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होईल, तर 26 ते 27 मार्चच्या दरम्यान कोकणातल्या काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती असेल। सध्या मुंबईची आर्द्रता ही 45% इतकी आहे, त्यामुळे फारसा घाम येत नाहीये। मात्र एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईची आर्द्रता ही 75%च्या आसपास असेल आणि तेव्हा तापमान 34 अंशांच्या आसपास असलं तरी ते 38 अंशांपर्यंत जाणवेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे। तर महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये सोमवारी कमाल तापमान किती नोंदवलं गेलं ते जाणून घेऊया। मुंबईचं तापमान होतं सोमवारी 33.6 अंश, पुणे 38.9 अंश सेल्सिअस, नांदेड 39.4, नाशिक 37.7 अंश सेल्सिअस। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक पाहत